नमस्कार मंडळी, मी प्राची लोखंडे आपलं स्वागत करत आहे लोकल स्पॉटलाइट मध्ये। आज आपण अशा मेहनती महिलेला, उद्योजिकेला भेटणार आहोत जी आपल्या सेवेसाठी तत्पर असते, तिच्या हातच्या गरमागरम चपाती खाण्यास सगळे उत्सुक असतात आणि ती आज गेले 30 वर्ष ही सेवा तत्परतेने पार पाडत आहे। चला तर मग आज भेटूया आपण आपल्या नवीन उद्योजिकेला। शहर की धड़कन कोने कोने में छुपी कहानियां अनमोल मोती नई सुबह की तुमच्याबद्दल आणि तुमच्या व्यवसायाबद्दल थोडीशी माहिती सांगता का? जिंदगी में जोश जगाए। नमस्कार, माझं नाव रोहिणी जॉन दिवेकर आहे आणि मी कन्नबार नगर 2 मध्ये साई श्रद्धा रहिवासी संघ। काही तुम्हाला व्यवसाय करायचा कसं सुचलं? मी काही वर्षापूर्वी एका ठिकाणी जॉबला जात होते। ते जेवणाचे टिफिनचे डबेच बनवले जात होते कंपनीचे। तर तिकडे गेल्यानंतर मी जेव्हा म्हणजे माझे जे काम होते ते मी सर्व काही करायचे, पण 7,000 पगारावरती होते। तर 7,000 पगारावर मी पूर्ण दिवसभर सकाळी 5:30 ला स्टार्ट करायचं काम तिथे आम्ही, आणि ते 2 ते 3 वाजेपर्यंत तिथे काम करायचो आम्ही। आणि मी जेव्हा बघितलं की तिकडे बाहेरून पण चपात्या येतात आणि त्या म्हणजे 5 रुपयाने अशी चपाती दिली जाते, आणि आम्ही इकडे करतोय मेहनत एवढी, ती सगळी म्हणजे मला असं वाटायला लागलं की हे जे दुसरीकडून चपात्या येतात 5 रुपयाने एक चपाती येते, हे मी स्वतः का नाही करू शकत? मी स्वतः माझ्या स्वतःचा एक व्यवसाय सुरू करू। आला तुम्हाला सुरुवात? तर मला असं वाटलं की मी हा स्वतः का करू नये, स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःचा व्यवसाय चालू करावा। हा माझी मला पूर्णपणे मला ती इच्छा पूर्ण जागृत झाली। आणि तुम्ही दिवसाला किती ऑर्डर्स पूर्ण करू शकता? दिवसाला जर कॅटरर्स वाल्यांच्या आल्या तर 600 पण येतात, 700 येतात, कधी 100 पण येतात। आणि हॉटेल्सच्या वगैरे ज्या खानावळ वगैरेच्या ज्या ऑर्डर येतात त्या कधी 40 पण असतात, कधी 80 असतात, कधी 60 असतात। पण जेव्हा आपल्याला कॅटरर्स वाल्यांची ऑर्डर येते तेव्हा ती 1000 चपात्यांची पण असते। मी स्टार्टला जेव्हा एका वेळेला 1000 चपात्या सुद्धा करतो। तर पहिला स्टार्टिंगला जे मी करायला सुरुवात केली चपात्या, त्याच्या अगोदर मी फक्त फुलक्याच करत होती। त्याच्यानंतर मग सुरुवात फुलक्यांनी केली, आणि मग नंतर मग चपात्यांची पण ऑर्डर्स यायला लागल्या। अच्छा, भाकरी वगैरे करता का? भाकरी पण करतो आम्ही। अच्छा, ज्वारीच्या भाकरी, फुलके आणि भाकरी, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी मोठ्या प्रमाणात। चपात्यांचं वैशिष्ट्य काय आहे? आमच्या चपात्यांचं वैशिष्ट्य हे आहे की आम्ही चांगल्यातल्या चांगल्या क्वालिटीचे गहू घेतो, वापरतो। अच्छा, आणि आमच्या चपात्या एकदम हायजीन असतात। आणि आम्ही जेव्हा बनवतो चपात्या तर आमची सगळी पहिली स्वच्छता असते, आणि सगळ्या लेडीज लोकांना सुद्धा मास्क आणि डोक्याला हे करून ॲप्रॉन वगैरे घालून आणि चांगल्या पद्धतीने आम्ही चपात्या इथे करतो। आणि जे पण येतात आमच्याकडे ते कधी म्हणजे नाराज होत नाहीत, ते की दुसऱ्या वेळेला आमच्याकडून आज घेतलं तर परत ते येणार नाहीत, आता आजपर्यंत झालं नाही। आणि मग ते कंटिन्यू ते आम्हाला देतच राहतात। ऑर्डर ज्या येतात त्या कोणत्या येतात? म्हणजे कॅटरिंगच्या आणि कॅटरिंगच्या येतात, हॉटेल्सच्या येतात, पार्टी वगैरे कुठे असेल त्यांच्या येतात, बर्थडे वगैरे असेल त्यांच्या येतात। दैनंदिन जीवनातल्या ज्या लेडीजच्या टिफिन्स असतात त्यांच्या ऑर्डर तुम्ही घेऊ शकता का? टिफिन्सची ऑर्डर तर आजपर्यंत घेतली नाहीये मी, फक्त चपात्या, फुलक्या, भाकरी मोठ्या ऑर्डर्स घेतली। खाली दिलेल्या नंबरवर त्यांना कॉन्टॅक्ट करा, तो नंबर नोट डाऊन करून घ्या। म्हणजे कमीत कमी 20 चपात्या पण तेवढ्या पण आम्ही देतो। अच्छा, चांगली गोष्ट आहे। म्हणजे जर कोणाला घरामध्ये पाहुणे आले तर त्यांना लगेच चपात्यांसाठी ऑर्डर देऊ, त्या आम्ही अर्ध्या तासामध्ये तुमच्या 20 चपात्या टाकल्या। आजूबाजूच्या लोकल आणि आपली अशी ओळख करून देण्यासाठी पाहत राहा लोकल स्पॉट।